गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 9मध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या दोघांचंही लग्न करायचं ठरलं. पण त्यानंतरचे 7-8 महिने आम्ही लग्नाचा विषयही काढला नाही. आम्ही एकमेकाच्या आवडीनिवडी जाणून घेण्यात, फिरण्यात, गप्पा गोष्टी करण्यात एवढे बिझी झालो की लग्न हा विषयच विसरून गेलो होतो. इन शॉर्ट पुढचे 7-8 महिने आम्ही दोघं एकमेकांना डेट करत होतो. पण तो पिरियड खूप छान होता, कारण आम्ही एकमेकांना खूप छान प्रकारे ओळखू शकलो. आणि तेव्हा मला पक्कं झालं की माझा निर्णय कुठेच चुकलेला नाही आहे. माझी चॉईस अगदी बेस्ट आहे. कारण प्रत्येक मुलीची एक अपेक्षा असते ना की आपला बॉयफ्रेंड म्हणा किंवा होणारा नवरा म्हणा, त्याने आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. जसे फ्लावर्स, चॉकलेट्स देणं, हात पकडून पब्लिकमध्ये चालणं, ह्या अपेक्षा सगळ्याच मुलींच्या असतात. काही दाखवतात तर काही दाखवत नाही. पण हो, मी तर फ्रँकली सांगते, माझ्या या छोट्या छोट्या अपेक्षा होत्या आणि भूषणने त्या सगळ्या पूर्ण केल्या लग्नाआधी. आता आमचा डेटिंग पिरियड तर संपला होता 1 वर्षाचा. पण पुढे काय, आता लग्नाची बोलणी सुरू करायची होती. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, किती खर्च येणार, ह्या सगळ्याच गोष्टी बाकी होत्या. आता ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत आमची स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.